आपण चालू आता बाळूमामांचा जिथं ज्यात चमत्कार दाखवला होता अकोळ गावामध्ये. तर इथून वाडा इकडा आहे. चालू आहे आपण वाड्याच्या दिशेने. चंदूलाल शेठजींच्या वाड्यावरती. तर इकडं पाण्याची सोय आहे पाय धुण्यासाठी. सर्वप्रथम इकडं पायावर पाणी घ्यायचं सर्वांनी. तर चला आपण प्रवेश करतोय. बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांगले. सर्वांनी शिस्तीत आणि शांततेत दर्शन घ्यायचं आहे आणि सर्वांना दर्शन भेटणार आहे. परेश शहा म्हणून आहेत चंदूलाल शेठजींचे पंतू. तर सध्या हे तेच इकडं सांभाळत आहेत. त्यांना आपण पाहू शकता इकडं. सध्या जे भंडार लावण्याचं काम करतात तर देवाची सेवा करतात मनोभावे. सध्या त्यांनी खूप आतापर्यंत छान पद्धतीनं सांभाळलेलं आहे. आणि इथून पुढची माहिती परेश शहा साहेब देतील. जय बाळूमामा. जय बाळूमामा. ह्या वाड्यावरचा इतिहास भरपूर आहे सांगण्यासारखा. फक्त मी तुम्हाला शॉर्टमध्ये 2 मिनिटात सांगतो. का सांगा परत आणि तुम्हाला पुढं जावंच लागणार. हा वाडा खूप प्रत्येक भक्तासाठी नशिबान ठरला जातो. त्या सांगा साक्षात मामा ब्रह्मण नाईक बाळूमामांनी ह्या वाड्यामध्ये सालगडी चाकरी केलेली आहे. बरोबर आहे का? देवाचं वास्तव्य ह्या वाड्यामध्ये भरपूर वर्षाचं वास्तव्य आहे. बाळूमामाचे वडील मायाप्पा अरभावे मायाप्पा अरभावे आणि चंदूलाल शेठजी हे रक्तापेक्षा एकदम जिवलग नातं जास्त घट्ट होतं. म्हणजे एकदम जवळचं. कळालं का? जे बाळूमामांच्या वडिलांनी बाळूमामाला ज्या वाड्यात देवाला सालगडी चाकरी जे ठेवलं वाड्यात ते ह्या वाड्यात हे शेठजी चंदूलाल शेठजी ते दिसले. चंदूलाल शेठजी हे बाळूमामांचे पहिले भक्त. बाळूमामाने लहानपणी सगळ्या देवाने जे रूप दाखवलं, रूप म्हणजे कुठल्याही देवाचं रूप धारण करू शकतो हे देवाने सिद्ध करून दाखवलं. ते सगळ्यात पहिला ह्या शेठजींना, शेठजींच्या ह्या मिसेसना, शेठजीच्या बायकोला आणि ह्या शेठजीच्या सुनबाईंना दाखवलं. आणि ह्यांच्या सानिध्यामध्ये देवाचा जीवन प्रवास भरपूर वर्षाचा वास्तव्य आहे. तर पाय धुण्या वास्तव्य आहे. ते शेठजींचे आई जे देवाचं सानिध्य भरपूर वर्ष लाभलं ना की 15 वर्षापेक्षा जास्त वर्ष सहवास लाभला ह्या आईंचा सुद्धा. म्हणजे देवाला रागवणं, वरडणं, माया करणं, सानिध्य लाभणं. बरोबर आहे ना? बाळूमामाने खूप छोटे मोठे